नमस्कार. आज या भागामध्ये आपण पाहणार आहोत त्यांना जी सोफ्यावर बसल्या बसल्या झोपलेले असतात. सावलीला असं कसं तरी वाटतं की किती टेन्शन किती त्रास आहे त्यांना या वयात. सावली हळूच म्हणते बाबा, परत आवाज देते बाबा. तेव्हा जगन्नाथजींची झोप उडते आणि ते सावलीकडे बघतात ना बाबा. जगन्नाथजी म्हणतात हो ना बाळा, थोडं दमायला झालंय. छान असा चहा बनवून आणलेला असतो जगन्नाथजींना. जगन्नाथजींना खूप छान वाटतं की एवढ्या थकलेल्या याच्यात चहा मिळालाय, जरा फ्रेश वाटणार. जगन्नाथजी म्हणता पत्रकारांना भेटलो, रिक्वेस्ट केली आणि सगळं थांबवले. मुळात तू स्वतःहून जे इंटरव्ह्यू दिलाय ना, त्यामुळे अफवांची सगळी हवाच निघून गेली. तुझ्या मागे आता कोणीच लागणार नाही. आता निवांत राहा. तुम्ही कोर्टात गेले, त्याचं काय झालं गुरुकुलच्या जागेचं? हो गेलो होतो. 1 तारीख पडली आहे बाळा. अजून काय, आता तारखावर तारखा पडतील, मग लागेल निकाल. कोणा बाळा काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. मी आहे ना, मी करेल सगळं हँडल. आता जगन्नाथजींबरोबर बोलत असते, चौकशी करत असते, पण तिच्या मनात काहीतरी चाललंय, काहीतरी तिला टेन्शन आहे हे तिच्या म्हणजे जगन्नाथजींच्या लक्षात येतं. साऊ बाळा सगळं ठीक आहे, पण तुझ्या मनात काय चाललंय? तुला कसलं टेन्शन आहे? बाबा, आपण जे नाटक करतोय ना ते माझ्याच अंगाशी यायला लागलंय. साऊ, अंगाशी यायला लागले म्हणजे काय ग? साऊ, व्यवस्थित बस आणि नीट सांग बरं निवांत. आता सावली खाली बसलेली असते. बाबा, व्यंकटेशजींच्या मनात माझ्याविषयी काहीतरी भलतच चाललंय. ते म्हणतात की हे नाटक करण्यापेक्षा खरं लग्न करून टाकू आणि सगळा विषयच मिटून टाकू. म्हणजे काय ग? वेगळं चाललंय म्हणजे काय? म्हणजे कसं आहे, आम्ही हे नवरा बायकोचं नाटक वगैरे करतोय ना, ते नाटक खरं व्हावं अशी त्यांची इच्छा असं मला वाटतं. आम्ही फक्त जस्ट एक नाटक करत होतो, लोकांच्या नजरेतून वाचण्यासाठी, कुणाला काही कळू नये यासाठी फक्त आणि फक्त नाटक चाललं होतं. बाबा, हे सगळं खरं आहे आणि इथपर्यंत येऊन पोचेन खरंच वाटलं नव्हतं. किंवा व्यंकटेशजी हा विचार करतील, मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. बाबा माझी म्हणतं तुला आधीच सावध केलं होतं की नाही? मला माहिती ना पुढे काय होणार. नकळत त्याच्या मनाशी खेळतीये. तुला बोललो होतो आधी मी, त्याचे परिणाम भोगायलाच लागणार. तुझ्यावर जीवापाड प्रेम करत असे, फक्त चांगला मित्र म्हणून वागवते. कसं जमणार आहे सांग बरं? तू फक्त चांगला मित्र म्हणतीये, हे कसं जमणार? बाबा, पण खरंच हे फक्त नाटक होतं, माझ्याकडनं काहीच नाहीये. मी फक्त मित्रच म्हणतीये. कायमच एक मर्यादा ठेवली, मर्यादा ठेवूनच वागायचे, बोलायचे. मी कधीच त्यांना असं काही हिंट मिळतील असं कधीच वागले नव्हते. ना सावती मर्यादा तू मानते, त्याने मानायला पाहिजे ना. त्यांनी मानली नाही ना, त्यांनी मर्यादा ओलांडली आणि वेगळंच काहीतरी होऊन बसलं तुमच्यात. पण मी तुला आधीच सांगितलं होतं, नाटक करता करता अंगाशी येईन साऊ, सावध राहा. तेव्हा तू नाही म्हणालीस आणि बघ आता काय झालंय ना. साऊ, एखाद्या माणसाकडे मुलीने सहज हसून जरी बघितलं तरी तो समोरचा माणूस 1000 प्रकारचे अर्थ काढतो. काय अर्थ काढतो त्याचं त्याला माहिती. 8 वर्ष एकत्र होतात, जोक नाहीये साऊ. 8 वर्ष गोष्टी एकत्र फेस केल्यात, बरोबर ना? काळजी घेतली, इतकी छान मैत्री, काय 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 झालं. अट्रॅक्शन होणं साहजिक आहे ना बाळा. सगळं सत्य नाही सांगितलं तर अवघड होऊन बसेल. तुला आत्ताच सांगतोय मी. काय ते सगळं सांग, नाही तर चांगला मित्र गमवशील साऊ. तू स्पष्ट सांग, तुझ्या मनात त्याच्याबद्दल काहीच नाहीये, फक्त मित्र आणि मित्रच आहोत आपण. मुलांचे खेळ कोणाचंच भलं करत नाही, या सगळ्यांचंच अवघड आणि वाटोळच करतो. इकडे आता मोनिका असते, ती भैरवीला भेटायला आलेली असते. तर भैरवी काय मस्तपैकी तयार होऊन आलेली असते, तिचा असिस्टंट असतो तिच्या मागे. आणि ही मोनिका वाट बघत असते की आता भैरवी इकडनं येते की काय. आणि भैरवी मोनिकाच्या मागून आलेली असते. खाली बसलेला असतो आणि भैरवी येते आणि मोनिकाचं काय भलतच चाललेलं असतं. म्हणतो अरे भैरवीजी, मोनिका भैरवीजी म्हणते. हाय भैरवी, हाव यू. आता राजकुमारकडे बघते भैरवी. राजकुमार म्हणतो जी जी. मोनिका म्हणते येस येस भैरवी जी, हॅलो. त्याच्या हातात काही हात देत नाही, काय ॲटिट्यूड दाखवते भैरवी कम्मालीचा. फार इगोस्टिक असल्यासारखी तिच्या समोर वागत असते. आणि तिला माहिती असते ही भैरवी एक्झॅक्टली काय. उभ्यानेच बोलणारे, बसणार नाहीयेस का? बसून बोलू की निवांत? कुमार सतत तुमच्याबद्दल बोलत असतात, तुमचं काम, तुम्ही कायम तुम्ही म्हणजे तुम्हीच चाललेलं असतं राजकुमारकडे. टॅलेंट म्हणजे भैरवीजींचं काय कौतुक चाललेलं असतं राजकुमारचं. बाप, मी काय इतकं वाढवून चढवून सांगत असते. भैरवीला माहितीये राजकुमारला मी आवडत नाही, त्याचं काम आहे म्हणून तो माझ्याशी बोलतोय. आणि ही मोनिका काय नाटकं सांगते. इतकं कौतुक आहे ना तुमचं, काय सांगू मी तुम्हाला भैरवीजी. कौतुक आहे की भीती आहे माझ्याविषयी? मोनिका म्हणते काय म्हणते. मोनिका मोनिका. राजकुमार लगेच तिचं नाव सांगतो. मोनिका आहे मोनिका. मोनिका, तू राजकुमारशी काय लग्न केलंस ग? कसा प्रश्न आहे. यांच्यावर खूप प्रेम करते मनापासून म्हणून तर लग्न केलंय ना भैरवीजी. प्रेम करते की त्याचं दुसरी बायको व्हायला तयार झालीस. इतकं ती बायको घरात असताना त्याच्याशी लग्न करायचं डेअरिंग केलं म्हणजे कमाल आहे सा मोनिका. वेल एज्युकेटेड आहे असं निदान वाटतं तरी. कसं आहे ना भैरवीजी, प्रेमात माणूस आंधळा असतो आणि एकदा प्रेमात पडला की तो पडला. तो खड्ड्यात चाललाय की स्वर्गात चाललाय त्याला काहीच कळत नाही. आंधळ झालं की एज्युकेशन स्टँडर्ड कुठे काय आलंय, काहीच येत नाही. युजलेस असतं, सगळं युजलेस. भैरवी म्हणते युजलेस हो ना काही काहींच्या बाबतीत. भैरवी म्हणते हो मोनिका, तू म्हणतेस तसं असतं. तुझ्या बाबतीत तसं वाटत नाही. तुझं प्रेम आंधळ बिंधळ काही नाहीये, उघड्या डोळ्यांनी केलेलं प्रेम दिसतंय तुला. सगळं नीट आणि व्यवस्थित दिसतंय, बरोबर ना? राजकुमारशी लग्न केलं ना. खूप शार्प आहेस मोनिका तू. रे म्हणते गंमत करत होते ग. बाय द वे, परत नाव विसरलेली असते भैरवी. राजकुमार म्हणतो मोनिका म्हणजे मोनिकाच नाव आहे तिचं. मोनिका, तुझी काही
लाईफमध्ये काही गोल, काही ड्रीम्स काहीतरी असेल ना गं मोनिका. मला हे अचीव करायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय, काहीतरी असेल ना गं मोनिका. मिशन वगैरे काहीतरी असणार ना गं. मोनिका म्हणते खरं तर नाही, मोठी स्वप्न मोठं असं काहीच मला करायचं नाहीये. मला फक्त सुखात छान असा संसार करायचा आहे बस. चांगले संस्कार द्यायचेत, लहानाचं मोठं करायचंय, सासूबाईंची सेवा करायची आहे, छोटी छोटी स्वप्न आहे माझी. म्हणते यांची पण सेवा करायची आहे. राजकुमारला इतका जोरात ठसका जातो की माझी कधी सेवा करायची ही. मोनिका पटकन पाणी घेते आणि त्याला प्यायला देते. बघा ना, असलं इतकं छोटंसं आयुष्य आणि इतकं छोटंसं स्वप्न आहे माझं. भैरवी मोनिकाकडे बघते आणि हसत असते. एकंदरीत भैरवीने मोनिका काय आहे हे ओळखलेलं असतं. भैरवी आता मनातल्या मनात म्हणते ही मोनिका इतकी चॅप्टर आहे, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. हिला हँडल करणं जरा अवघड आहे, पण हिला ताब्यात ठेवलं पाहिजे, जरा मुठ्ठीत राहिली पाहिजे. ही मोनिका पुढे जाऊन कामाला येऊ शकते. आता मोनिका तसाच विचार भैरवीच्या बाबतीत करत असते. ही बाई महा चॅप्टर आहे, माझ्या काबीज काय होत नसते. फार फार शांततेने आणि नाजूकपणे हिला हाताळायला लागणार. ही काय माझ्या हाती चढत नसते. महाभयंकर दिसते ही भैरवी. दोघी सुद्धा एकमेकींविषयी चांगलाच अभ्यास करून बसलेले असतात अगदी काहीच वेळात. बाय द वे राजकुमार, काय रे त्या खंड्याचं काय रिझल्ट आहे? काय लागलं की नाही तपास? नाही म्हणजे मी खंड्यापर्यंत पोहोचणारच होतो. लोकेशन वगैरे मिळालं होतं मला, मी खंड्यापर्यंत पोहोचणारच. तेवढ्यात काय त्याचा मोबाईल जो असतो तो स्विच ऑफ झाला. मग काय लोकेशन वगैरे सगळं ड्रॉप आणि तिथनं मागं यायला लागलं. भैरवी म्हणते स्विच ऑफ झाला की स्विच ऑफ केला हे सुद्धा लक्षात यायला पाहिजे बरं. राजकुमारने पाठवलेलं लोकेशन माझ्या घरचं होतं. भैरवी म्हणते व्हॉट, आर यू शुअर? येस, माझ्या घरचंच होतं आणि तिथेच मी गोल गोल फिरत होतो. तुम्हाला कळतंय का, घरचाच कुणीतरी आहे, घरचा भेदी आहे, तरी सावलीची मदत करतय, कळतंय का? भैरवी आता मोनिकाकडे बघत असते आणि घरातलंच कुणीतरी असणारे 100%. काय रे राजकुमार, असं तर नाही ना? घरातलंच कोणीतरी पाठीवर वार करतय, छुपे वार, आणि तुला कळतच नाहीये राजकुमार? असंही होऊ शकतंय ना रे. का म्हणते राजकुमार निघायचं का? आई घरी काळजी करत असतील, वाट बघत बसले असतील. राजकुमार म्हणतो भैरवी काळजी करत असेल आई, मला जायला लागणार आहे. त्याबद्दल जर काही कळालं तर फोनवर मी सांगतो. आता राजकुमार मोनिका तिथून निघालेली असतात. का राजकुमार निघून गेलेले असतात. भैरवी मात्र विचार करायला लागलेली असते. आलेली असते इकडे सारंगच्या रूम मध्ये. सारंग येऊ का रे? सारंग म्हणतो ये ना ग. फोन दिलेला असतो, ओवीच्या बॅगेत होता, तिने तुला द्यायला लावलाय. काय चाललंय त्या कार्टीचं? काय चाललंय म्हणजे काय तुला माहित नाही? त्याचं काम चाललंय तुला माहित नाहीये? कसलं महत्वाचं काम आहे बहिणी? रिपोर्टिंग सुरू आहे सगळं डिटेल मध्ये. म्हणते खूप आनंद ती, म्हणजे ट्रिपला गेली तर फ्रेश झाली पोरगी, खूप आनंद ते. आणि त्या अबीर सोबत काय गट्टी जमली आहे तिची, काय आनंद ती कम्मालीची खुश आहे. त्यांसारखे राहतात, मस्ती सुद्धा तेवढीच करतात. सारंग आणि अमृता बोलत असतात. एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे रे सारंग. सारंग म्हणतो बोल ना ग. मला सावलीच्या घरी पाठवलं होतं तिला भेटायला, तिची चौकशी करायला, विचारपूस करायला, खरंच दुसरं लग्न झालं की नाही ते बघायला. सारंग म्हणतो हे काय, हे सांगण्यासारखी आणि विचारण्यासारखी गोष्ट आहे का? तूच सांग बरं बहिणी, काय सांगितलं होतं तिचं लग्न वगैरे झालंय, मग हिचा विश्वास नाहीये का? तरी तुला पाठवलं जासूसी करायला. वास्त माझा पण बसला नाहीये. हे नवरा वगैरे लग्न काही नाही, सुखी संसार. खरं सांगते सारंग, माझा विश्वास बसलेला नाहीये. मी तुला गॅरंटेड सांगते. सांग ना ग काय झाले, डिटेलिंग मध्ये सांग ना प्लीज. घरी गेले तेव्हा नवऱ्याची व्यंकटेशची ओळख करून दिली, बरोबर? सगळं सांगितलं, बेळगावला जे काय घडलं, जे काय कुठल्या परिस्थितीत होती वगैरे वगैरे सगळंच. वर्षात व्यंकटेशने त्याच्या आईने कशी मदत केली, कसं सांभाळलं, कसं जीव लावला, सगळं तिने मला सांगितलं. पटलं बरं का सारंग. पण कसं आहे ना, व्यंकटेश काय बोलला माहिती का? आईच्या हट्टा खातर दोघांनी लग्न केलं असं व्यंकटेश मला बोलला. सारंग म्हणतो काय, आईच्या हट्टा खातर म्हणजे जबरदस्तीने लग्न केलं की काय? सावलीने बोलणं मला पटलंच नाही. म्हणजे मी सावलीला इतकी चांगली ओळखते ना सारंग, की सावलीचा तुझ्यावर इतका जीव आहे की तुझ्याशिवाय ती राहूच शकत नाही, किंवा तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार तिच्या मनात येऊच शकत नाहीये सारंग. गॅरंटीने सांगते आज सुद्धा. तरी हट्टा खातर कोणाची तरी लग्न करेल असं होऊच शकत नाहीये सारंग, लक्षात घे तू. ठाम मत आहे तिचं दुसरं लग्न आहे ना हे नाटक आहे. तिने लग्न वगैरे काहीच केलेलं नाहीये. ती फक्त सांगते की दुसरं लग्न झालंय वगैरे. तिने त्या व्यंकटेशची लग्न केलेलं नाहीये. मी तुला 100% खात्रीने सांगतेय सारंग, तुझ्यासाठी, तुला दाखवण्यासाठी केलेलं नाटक आहे. तर नाही ग वहिनी, असं कसं होणार? नाटक कशी करणार? नाही सारंग, मी तुला खात्रीने सांगते हे नाटक आहे. तिचा नवरा नाही येतो. बाबा म्हणतो की त्याला तर खोटं बोलत नाही, बरोबर ना? तर म्हणते बरोबर आहे. जे शिकवतात तसं मात्र बोलतात ना. स्वतः ते खोटं बोलत नाही, पण मोठ्यांनी जे बोलायला लावलं ते तर नक्कीच बोलतात ना सारंग. काय म्हणायचंय वहिनी? अमृता म्हणते म्हणजे मोठे लोक जे सांगतात ना तसंच वागतात आणि तसंच ते बोलतात. मोठ्याने जे शिकवलं, जे सांगितलं तसंच ते फॉलो करतात. तुझ्या लक्षात येत नाही का सारंग मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते? मी सुशीलाला आई अशी खोटी हाक मारतेच की आपण शिकवलंय म्हणून. सारंगच्या लक्षात आलेलं असतं सगळं गणित, की मी जसं ओवीला आई म्हणायला लावलं होतं तसं ओवी सुद्धा, तसं व्यंकटेशला सुद्धा अबीर बाबा म्हणत असेल का? फक्त खोटं नाटक म्हणून. ओवी म्हटलेली असते सुशीला काकू माझी आई, आणि तूच म्हटलाय ना की खोटं बोलायचं नाही. तेव्हा सारंग म्हटलेलं असतं ओवीला दुसऱ्यांचं जर भलं होत असेल तर खोटं बोलायला काहीच हरकत नाहीये बाळा.
एवढ्या वेळेला आपण बोलूया खोटं. मी म्हटलेली असते की मी म्हणेन त्यांना आई चालेल मला, तेव्हा सारंग म्हटलेलं असतं गुड गर्ल. म्हणजे एक्झॅक्टली चित्र सगळं लक्षात आलेलं असं जे अमृताला दाखवायचे ते आता सारंगच्या लक्षात येतं. सारंगला काय सुचवायचंय काय सांगायचंय सांगितलेलं असतं आणि अमृता आता निघून जाते. सारंग मात्र विचार करायला लागलेलं असतो. आता अबीरचा आणि ओवीचा फोन चाललेला असतो. ती अगं ट्रिप एकदम मस्त झालीये भन्नाट. आमच्या भेंड्या खेळत होतो तेव्हा हिरोवरच आलं आणि पटकन सावली बोलला की सुपर हिरो. माझ्या आईचं नाव घेतलंय ग ओवी, कळतंय का तुला? त्याच वेळेला माझ्या आईचा फोन आला सुपर हिरोला. अरे हो ना रे, खरंच अबीर, मोठा चान्स आहे आपल्या दोघांच्याकडे. कोणता चान्स आहे रे आपल्याकडे? पुढच्या आठवड्यात माझा बर्थडे आहे. आता बर्थडे असा सेलिब्रेट करायचा आहे ना दणक्या. पुढच्या आठवड्यात बर्थडे. वाव, काय सांगितलंय अबीर, छान छान. पेक्षाही छान गोष्ट, माझा सुद्धा बर्थडे पुढच्याच आठवड्यात आहे. त्या दोघांचा बर्थडे एकाच दिवशी. ओवी म्हणते हो. ओवी म्हणते अबीर मला असं वाटतं आपले कलेक्शन आहे ना विठुरायानेच मांडलेलं दिसतंय बाबा. हो ना गो ओवी, मलाही तसंच वाटायला. चान्स आपल्याला सोडायचं नाहीये काहीही झालं तरी, कळतंय का तुला? दोघांचा बर्थडे एकत्र साजरा करायचा का? आई आणि बाबा एकत्र येतील की मग तेवढाच वेळ मिळेल त्यांना एकत्र. ओवी म्हणते मिशन बर्थडे डन. अबीर तू म्हणतोय अगदी तसं आणि तसंच करूया आपण. आता दोघांचं ठरलेलं असतं ना. जे आता पंचांगण बघत असतात तेव्हा सावली येते आणि सावली म्हणते बाबा काय बघता एवढं? त्याच लेखाने कामाला लावले बाई, अजून काय सांगू? काय सांगितलंय, काय बघायचंय? त्याचा वाढदिवस आहे तुला माहितीये ना सावली? हो बाबा, कशी विसरेन मी. वाढदिवस करायचं म्हणून नाच काम चाललंय बाबा. म्हणजे काय, ओवीचा आणि त्याचा एकत्र बर्थडे करायचा आहे. ओवीचं सुद्धा त्याच दिवशी बर्थडे. योगाने ओवीचा सुद्धा वाढदिवस त्याच दिवशी आहे. सावली म्हणते हा कसला योगायोग आहे बाबा? अण्णाजी म्हणता हा कसला योगायोग आहे ते पांडुरंगालाच माहिती, मला नाही सांगता येणार, पण आहे योगायोग एवढं मात्र खरं. त्याने सांगितलंय केक कापायचं मुहूर्त शोधा. आता केक कापायचं मुहूर्त मी शोधतोय ग बाई. कापायचा मुहूर्त असतो का सावली? तू तरी ऐकलंय का कधी? तुझ्या लेकाला कुठून सुचलंय काय माहिती? समाधानासाठी त्यातल्या त्यात कुठली हुत्त वेळ का बघतो आणि सांगून टाकतो त्याला मुहूर्त. त्याचंही समाधान होऊन जाणार. रंगण वगैरे बघायची गरज नाहीये, मला एकत्र वाढदिवस करायचाच नाहीये. ओवीचं तिच्या घरी होईल आणि अबीरचा इकडे होईल. एकत्र नकोचे जायला याय. आनंदाचं काय ग, लगेच नाही म्हणतीयस होय? नकोय म्हटल्यावर नकोय प्लीज. काय तो लहान आहे बाबा, पणा करायला लागलाय हल्ली, माहिती तुला? ग पण दोघांनी ठरवलंय ना एकत्र वाढदिवस तर करू दे की. आई म्हणून तू त्याची समजूत काढ, ऐकलं तर तुझं ऐकेल बाबा. सुद्धा सारंगच्या डोक्यावर नाचत असणारे एकत्र बर्थडे होत असेल तर बिचारा सारंगचं तर सारंगला माहिती. निवांतच्या बेडरूम मध्ये बसलेला असतो. अमृता तन 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 करत येते आणि सारंगला म्हणते सारंग काय चाललंय रे तुझं? सारंगला कळतच नाही ही अमृता वहिनी एवढी काय चिडलीये. काय बोललास तू? आता सारंग हसत असतो अमृताकडे बघून. उशीर झाला का तुला यायला? अगदी एवढासा उशीर झाला. असं वाटलं ओवीच्या स्पीडने पळत गेली, त्या स्पीडनेच तू पळत येशील, पण कसं उशीर झाला ग? तरी वाटतेय का तुला? सगळी रडतीये. सारंग काय बोललास तिला सांगतोस का जरा? काय लावलंय रे सारंग? बोललास आणि काय झाले पटकन सांगा सारंग. माहितीये का तिने काय हट्ट केला? नाही माहिती. सांगितलं नाही, ती तोंड फुगवून बसलीये म्हणून तू तुला सांगायला आलीये ना मी. तू विचारायला आली की ती तोंड फुगवून बसली आणि नेमकं काय झालंय बाबा तूच सांग. तिच्या डोक्यात एक खूळ घातलंय. दोघांचाही वाढदिवस एका दिवशी असतो आणि दोघांनी सुद्धा एकत्र वाढदिवस करायचा असं खूळ भरले आणि म्हणून तिने हट्ट पकडला की एकाच दिवशी दोघांचाही वाढदिवस एकाच जागेवर सेलिब्रेट करायचा. तू सांग आता एका जागेवर एकत्र वाढदिवस कसा करायचा आहे दोघांचा? काही संबंधच नाहीये ना. अरे वा, चांगली आयडिया आहे की, एक नंबर. सारखं काय रे मग? ओवीचा वाढदिवस कुठे साजरा करणार? अमृताबाईच्या घरात, बरोबर ना? हो, आपल्या घरात बाकीची पण माणसं असणार, बरोबर ना? आपली कशी येणार आपल्या घरात? सिंपल आहे ना यार. एवढं नाही तर नाही, आपण कुठेतरी बाहेर जाऊ, एखादा हॉल वगैरे बुक करू, तिथे एन्जॉय करूया. त्यांच्या आनंदासाठी एवढं तर करू शकतो या. सारंग लगेच नाही म्हणून मोकळा झालास. केल्यावर आपल्या घरातली माणसं येणार नाही का वाढदिवस साजरा करायला? काय बोलतीयस तू? वाढदिवस म्हटल्यावर आपल्या घरचे सगळे येणार आणि अबीरचा वाढदिवस आहे, त्याची आई सावलीच आली नाही तर कसं होणार? तू सांग. काय म्हणतो? विषय सोडून दिला तर किती छान आहे ना. तू जरा ओवीला समजावतेस का? अमृता म्हणते मी काय म्हणते, एकदा सावलीशी बोलून बघ, मार्ग निघाला तर निघाला. सावलीशी मी बोलणार आणि सावली माझं ऐकणार असं तुला वाटतंय का? काय बोलते अमृतवाहिनी? काहीही सल्ले देतेस काय ग? ती सावली माझं ऐकायला लागली होय? प्रयत्न तर कर ना रे सारंग. प्रयत्न केला की सगळं सापडतं. तू आधी प्रयत्न तर कर ना. तू ओवीला समजव. मी सांगणार नाही त्या ओवीला काही, शक्यच नाही ओवीला समजावणं. प्रयत्न तर कर. तेच म्हणून करतीये प्रयत्न, पण काय गॅरंटी वगैरे देत नाही. माझ्याकडे झोपणार आहे. झोपू दे म्हणजे मी आरामात झोपेन ग बाई. आता हसते आणि निघून गेलेली असते. सोफ्यावर डोळे मिटून पडलेलं असतो, निवांत असं पडलेलं असतं. आता जो व्यंकटेश असतो तो काहीतरी पुस्तक वगैरे वाचत बसलेला असतो. चाललेली असते बाहेर. सावली म्हणते व्यंकटेशजी. व्यंकटेश म्हणते बोल ना सावली. मेसेज पाठवायचा तो पाठवला का? क्लास सुरू करणार आहे, मग डिटेल वगैरे पाठवलेत का? व्यंकटेश म्हणतो सावली ती ऑर्डर मी पाळली नाही. सांग बरं. सगळ्या ऑर्डरी पाळतो. आता जीपीएस, लोकेशन, वेळ सगळं व्यवस्थित टाकलंय. डोंट वरी. पडल्या रिप्लाय सुरू झाले. सगळे मूल खूप खुश झालेत. हे लोक तुझ्याकडे गाणं शिकायला यायला आतुर झालेत ग, सगळे मुलं तुझे. देवाचे आभारच मानायचे व्यंकटेशजी, दुसरं काय.
त्या मोठ्या गॅपमुळे मुलं विसरली की काय आणि यायला तयारच व्हायची नाही. पण चांगलीच गोष्ट आहे ना, विसरणं शक्य असतं का सावली? तुला कसं कोणी विसरू शकतंय? मोठी कलाकार असते ना, मग तुला कसं विसरणार? मोठी गोष्ट आमच्यापासून या लोकांच्या पासून लपून ठेवली, याचं खरंच नवल वाटतं. सावली तू काय लपवलोस? एवढी मोठी गायिका आहेस तू, लपून ठेवली त्यातच सगळ्यांचं भलं होतं. असू दे. कडून फोन घेतलेला असतो सावलीने. सावली म्हणते थँक्यू आणि मध्ये जाऊन येते. बर्थडेसाठी थोडंफार काय आणायचंय मला, मी आलेच. म्हणतो मी पण येऊ अगं तुझ्याबरोबर शॉपिंगला, चल की आपण जाऊया. म्हणते नको, तुमची काय गरज नाहीये, त्रास नको, माझी मी एकटी जाईल आणि येईल. त्यात त्रास कसला ग? सावली म्हणते नको म्हटलं ना म्हणजे नको. अबीरसाठी शॉपिंग करायचा अधिकार मला आहे की, अबीरचा बाबा म्हणू ना. ते काय म्हटले, अबीरचा बाबा आणि तुम्ही का? सावली चुकून झालं ते. पण ते अशी चेष्टा मला अजिबात चालणार नाही, लक्षात ठेवा. आणि परत अशी चेष्टा करायची नाही. अबीरचा बाबा गेलेली असते. अबीर आता नाराज, व्यंकटेश आता नाराज झालेला असतो आणि विचार करत तिथेच थांबलेला असतो. इकडे आता सारंग तो बंद पडलेला मोबाईल सुरू होतो की काय, कुणाचा फोन येतो याच्याकडेच सारखं लक्ष लागून राहिलेलं. बोलू आलेला असतो, चला सारंग शेठ, ओवीचा वाढदिवस आहे, शॉपिंग तर करायला लागणार ना. सारंग म्हणतो हो चल बाजारात पोहोचलो, लगेच 1 मिनिट करतोय. बर्थडे ती कुठे? सोबत ऑफिसला गेलीये. काय बोलतोय सारंगदा? अरे शाळेतच गेली असणार आहे ना, तू तरी काय फालतू प्रश्न विचारतोस? बबलू वाढदिवस आणि ती शाळेत गेली, आता कसं कळणार काय घ्यायचं काय नाही घ्यायचं? घेतलं की फुगून बसते ती आहे ना, मला माहिती नाही तिला काय आवडतं. चल तू, तिचा बाबा असताना डोंट वरी, ही वर्ष मीच केलंय ना शॉपिंग. बबलू म्हणतो हो ना, माहिती ना तुझी चॉईस आणि तुझी शॉपिंग. बहिणी सुद्धा असते सोबत, खोटं बोलू नकोस. ती देवळात गेलीये, त्यालाच काहीतरी मॅनेज करायला लागणार. चल बाबा चल, रुसली माझ्यावर, काय घडलं काय नाही तुला मी रस्त्यात सांगतोच, आता इथून चल मग सांगतोय पुढे गेल्यावर. हे सारंग तर फोन चार्जिंगला लावत असतो खंड्याचा. काय फोन बद्दल काही कळालं का, कुणाचा काय काय? अरे मेला तो फोन, चार्जेस होत नाहीये, वेड्यासारखा चार्ज करतोय, काहीही थांग पत्ता नाहीये. बघू काय करायचं आणि काय नाही, चल इथून. चार्जिंगला लावलेला असतो आणि सारंग आता निघून गेलेलं असतो. इकडे मोनिका भैरवीला भेटून आली तशी मोनिकाच्या डोक्यातून भैरवीचा विचार जातच नसतो. पण ही भैरवी काय आहे? ही भैरवी, मोनिका आता तिचा विचार करत असते. परफेक्ट सुरू होतं माझं, ही भैरवी मध्येच आली आहे करमडायला, मी मध्येच टपकली ना, त्यामुळे माझ्या पुढच्या गेमची वाट लागू शकते. कशासाठी आली असेल ही भैरवी काय माहिती, कुठून टपकली. जरा ओव्हर स्मार्ट वाटली ना. ओव्हर स्मार्ट म्हणण्यापेक्षा जरा जास्तीच ओव्हर स्मार्ट वाटली. नक्की काहीतरी आहे हे सुद्धा दिसलं बरं. मोनिका आता खूप स्टडी करत असते या भैरवीचा. तेच माझा एवढा मोठेपणा गाजवणारा नवरा तिचा पपेट बनवून वागतोय, काहीतरी असणार म्हणजे असं. विजन एकच आहे, ते महत्वाचं आहे. क्लिअर विजन माझ्या प्लॅनसाठी घातक ठरणार एवढं मात्र नक्की. सावलीला मारायचंय, संपवायचंय आणि मला सावली जिवंत हवी आहे या घरात. माझ्या प्लॅन मधलं माझं मोठं शस्त्र आहे, त्यामुळे जिवंत आणि या घरातच मला सावली हवी आहे. म्हणते इथून पुढे भैरवी पासून सावलीला वाचवण्याचे प्रयत्न आता मला करायला लागणार. म्हणते सावली एकदा माझ्या ताब्यात आली की मी या घराची, पूर्ण साम्राज्याची एकमेव राणी असणार. आता शॉपिंगसाठी चाललेली असते आणि सिटी मॉल म्हणून रिक्षाला हात करते. रिक्षावाले काय थांबायला तयार नसतात. सारंग बबलू सुद्धा आता ओवीसाठी शॉपिंग करायला निघालेले असतात. वाघ बघितला मी आणि वाघाने मला बघितलं. एकमेकांना बघतोय रे, सारंगदा मला बघतोय, वाघ मला बघतोय, चाललंय की असंच. गाडी चालवत असतो आणि बबलू फालतू बडबड करत असतो आणि जोरात किंचाळतो. सारंग म्हणतो काय वाघ आलाय का? सावली रिक्षांना हात करत असते, एकही रिक्षा थांबायला तयार नसते. अगं बघ की, सावली वहिनी रिक्षाला हात करते पण रिक्षाच थांबत नाहीये. सारंग म्हणतो वा, बिचारी कधीपासून उभी असेल, एकटीच उभी आहे काय माहिती. चल ना, देऊ ना तिला लिफ्ट. पण तुम्ही काय टॅक्सी ड्रायव्हर आहे का तिला पिकअप करायला, तिला ड्रॉप करायला? रिक्षा जाईल की रिक्षाने, एवढं काय लागेच. आताच खरं करणार. सारंग म्हणतो काय म्हटलं बबलू, कर डोकं वापर, अमृता वहिनी नाहीये. सावलीचं असली तर ओवीची शॉपिंग करायला थोडी मदत होणार ना. तिला कळतंय तिची मदत होईल रे शॉपिंगसाठी, म्हणून नेऊया आपण. बबलू आता विचार करत असता सावलीला न्यायचं की नाही न्यायचं. आता सावली तर बिचारी रिक्षाला हात करत असते. बघू आता सारंग सावलीला घेऊन जाणार का आणि अबीर आणि ओवीची शॉपिंग एकत्र करणार का, हे बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.